नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात गणेश चतुर्थी विशेष नैवेद्याची थाळी। त्यामध्ये आपण ताटाच्या डाव्या बाजूपासून तर उजव्या बाजूपर्यंत वरण भात किंवा पोळी पुरी बरोबर खाण्यासाठी प्रमुख असे 5 पदार्थ फक्त मी तुम्हाला सुचवणार आहे। मस्त असा पर्याय आहे, नक्की करून बघा। आज आपण बघूयात जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी अतिशय चविष्ट आणि खूप चटपटीत अशा पेरूच्या पंचामृताची रेसिपी। पेरूचं पंचामृत बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत पेरू। हे बघा, या प्रकारे थोडा पातळ सालीचा आणि अर्धवट पिकलेला असा पेरू आपल्याला पंचामृतासाठी वापरायचा आहे। पिवळसर झालेला पेरू आहे, पण खूप अगदी पिवळा गर्द देखील नाही। हा असा जो कडक सालीचा पेरू आहे तो पंचामृतासाठी वापरू नका। मऊ सालीचा पेरू आपल्याला वापरायचा आहे। या ठिकाणी एक मोठ्या आकाराचा पेरू मी कापून घेतला आहे आणि हा कापताना यातील बिया मी फोर्कच्या साहाय्याने काढून घेतल्या आहे। ह्या खूप जाड जरड बिया जर असल्या तर पंचामृत खाताना दाताखाली येतात, त्यामुळे शक्य तेवढ्या निघतील तेवढ्या बिया मी काढून घेतल्या। याची साल वगैरे काढायची नाही किंवा गर देखील काढायचा नाही आहे, फक्त बियांचा भाग मी या प्रकारे फोर्कने काढून घेतला आहे। हे वाटीने मोजलं तर बरोबर एक मोठी वाटी किंवा मेजरिंग कप 1 कप भरून ह्या पेरूच्या फोडी आहेत। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 टेबलस्पून शेंगदाणे आणि 1 टेबलस्पून काजूचे तुकडे। हे शेंगदाणे आणि काजूचे तुकडे मी 4 ते 5 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। भिजवल्यानंतर शेंगदाण्याची साल काढून घेतली आहे। साल काढणे हे अगदी ऐच्छिक आहे, ऑप्शनल आहे, पण बरेच वेळा पंचामृतामध्ये शिजताना हे शेंगदाण्याची साल वेगळी होते आणि ती मध्ये मध्ये अशी येते, त्यामुळे मी ती काढून घेतली आहे। सर्वप्रथम कढईमध्ये 1 टेबलस्पून पांढरे तीळ भाजून घेऊ। मंद गॅसवर आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे। तीळ छान खमंग भाजून झाली, आता आपण ती काढून घेऊया। आता कढईमध्ये 2 टेबलस्पून सुकं खोबरं भाजून घेऊ। मंद गॅसवर हे खोबरं देखील आपल्याला तांबूस होईपर्यंत भाजायचं आहे। हे बघा, हे सुकं खोबरं छान हलक्या तांबूस रंगाचं झालं। आता आपण हे काढून घेऊया। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेलं तीळ आणि सुकं खोबरं घालूया। हे थोडं थंड झाल्यानंतर आपल्याला बारीक करायचं आहे। मिक्सरवर ह्याची अगदी बारीक पूड आपल्याला करून घ्यायची आहे। भाजलेलं तीळ आणि खोबऱ्याची या ठिकाणी मी या प्रकारे पूड करून घेतली, छान बारीक अशी पूड केली आहे। कढईमध्ये साधारण 1.5 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये थोडे जिऱ्याचे दाणे घालूया। 1 मोठी चिमूटभर हिंग, 1 मोठी चिमूट मेथी दाणे घालूया। हे थोडं परतून झालं, मेथी दाणे थोडे तांबूस झाले की आपण यामध्ये 4 ते 5 कढीलिंबाची पानं किंवा कढीपत्त्याची पानं घालूया। चिमूटभर हळद, पेरूच्या फोडी घालणार आहे। आणि नंतर चवीनुसार लाल तिखट घालूया। सुरुवातीला तेलामध्ये लाल तिखट घालू नका, ते करपतं। आता यामध्ये अर्धा टीस्पून धणेपूड देखील घालणार आहे। या धणापूडची खूप मस्त टेस्ट येते यामध्ये। हे थोडं आपल्याला या प्रकारे परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्या 1 वाटी पेरूसाठी साधारण 2 वाट्या पाणी मी घालणार आहे। म्हणजे पेरू शिजेल आणि कडेला थोडा रस्सा देखील राहील या प्रकारे। आता
यामध्ये हे 1 टेबलस्पून भिजवलेले काजूचे तुकडे घालायचे आहे। यातील पाण्यासहच मी घालणार आहे। भिजवून साल काढलेले शेंगदाणे, आता यावर अर्धवट झाकण ठेवू आणि याला 1-2 उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे। हे बघा, याला छान खळखळून उकळी आली आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे। 2 टेबलस्पून गूळ। गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। बरेच वेळा पेरूच्या आंबटपणावर देखील ते अवलंबून असतो। आपल्याला हा पेरू आणि हे काजू शेंगदाणे थोडे मऊ होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। अर्धवट झाकण ठेवूया आणि अधनमधनं हे ढवळत राहू आणि हे आपण व्यवस्थित शिजवून घेऊया। हे बघा, हा पेरू आणि हे काजू देखील व्यवस्थित शिजले, मऊ झाले आहे। आता यामध्ये आपल्याला हे भाजलेलं तीळ आणि खोबरं घालायचं आहे। हे मिक्स करूया। तीळ खोबरं घातल्यामुळे छान दाटसर असं हे होतं। यावर थोडं उकड झाकण ठेवू आणि याला थोडं तेल सुटेपर्यंत 1-2 मिनिट अजून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, हे व्यवस्थित शिजलं। ह्याची कन्सिस्टन्सी देखील बघा, ठीक आहे। आता हे खूप गरम आहे, हे जसं थंड होतं तसं हे घट्ट होत जातं। यातील तिळाच्या आणि खोबऱ्याच्या कुटामुळे हे घट्ट होत जातं, त्यामुळे आताच खूप घट्टसर शिजवू नका, नाहीतर वाढेपर्यंत हे खूप कोरडं होतं। त्यामुळे आता आपण गॅस बंद करूया। कोथिंबीर, अतिशय चटकदार असं पेरूचं पंचामृत तयार। जेवणाची डावी बाजू जिभेची चव वाढवणारं असं हे पंचामृत आहे। हे पंचामृत एकदा बनवलं की फ्रीज मध्ये साधारण 4 दिवस तरी टिकतं। तोंडलीची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे पाव किलो तोंडली। तोंडली पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। आता आपण ही कापून घेऊया। याचा वरचा आणि देठाचा भाग थोडा काढून घेऊ आणि अशा लांब लांब आकारामध्ये पातळ काप आपल्याला याचे करायचे आहे। तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही याचे गोल काप देखील करू शकता। मी असे हे लांब पातळ काप करणार आहे। हे बघा, या पद्धतीने असे पातळ काप मी करून घेते। सर्व तोंडली कापून झाली आहे। तुम्ही बघू शकता छान पातळ लांब लांब काप मी याचे करून घेतले। आता फोडणीची तयारी करू। फोडणीसाठी कढईमध्ये साधारण 2 ते 2.5 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया, जिरे, थोडा हिंग घालू, हळद, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आणि ही कापलेली तोंडली घालूया। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ही तोंडलीची भाजी करण्यासाठी जाड बुडाची आणि पसरट आकाराची कढई घ्या। आपल्याला ही तोंडली छान कुरकुरीत होईपर्यंत परतायची आहे। आता अगदी मंद आचेवर आपण ही तोंडली छान खरपूस अशी परतून घेऊ। हे बघा, तुम्ही बघू शकता तोंडली छान परतून झाली, खूप हलकी आणि कुरकुरीत झाली आहे। आता यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालूया, 1 टीस्पून धणेपूड, 1 टीस्पून गरम मसाला घालूया, पाव टीस्पून आमचूर पावडर घालणार आहे। हे मिक्स करून घेऊ।
आता यामध्ये 1 टेबलस्पून किसलेलं सुकं खोबरं, 1 टेबलस्पून भाजलेले अख्खे तीळ घालणार आहे। ह्या तिळामुळे याला खूप खमंगपणा येतो। आणि साधारण 2 ते 2.5 टेबलस्पून भाजलेला शेंगदाण्याचा कूट, हे मिक्स करूया। खूप चविष्ट ही भाजी लागते। ज्यांना तोंडली आवडत नाही ते देखील खूप आवडीने ही भाजी खातात। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। अर्धा टीस्पून साखर। साखर घालणे हे ऑप्शनल आहे, पण घातली तर छान चटपटीत ही भाजी तयार होते, खूप मस्त लागते। आता सर्व मसाल्यांसोबत पुन्हा 1-2 मिनिटांसाठी आपण ही भाजी परतून घेऊ। या भाजीमध्ये आपण पाणी घातलेलं नाही आणि ही तोंडली देखील छान कुरकुरीत परतून घेतली आहे, त्यामुळे 3-4 दिवस ही भाजी खूप मस्त टिकते, अजिबात खराब होत नाही। भाजी खमंग परतून झाली, तुम्ही बघू शकता छान कुरकुरीत ही भाजी झाली आहे। आता आपण गॅस बंद करू। सर्वात शेवटी कोथिंबीर, अतिशय चविष्ट खमंग कुरकुरीत अशी तोंडलीची सुकी भाजी तयार आहे। आचारी बनवतात तशी प्रसादाच्या पंक्तीतील तांबड्या भोपळ्याच्या भाजीची रेसिपी आपण बरेचदा मंदिराचा जो भंडारा असतो तिथेही तांबड्या भोपळ्याची भाजी खाल्लेली असते। त्याची चव काही वेगळीच असते, ती प्रसादाची असते म्हणून अधिकच चविष्ट लागते। पण तरी त्यातल्या त्यासारखी ही भाजी बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे अर्धा किलो तांबडा भोपळा। हे बघा, हा तांबडा भोपळा मी या प्रकारे असा पातळ कापून घेतला आहे। बारीक बारीक आणि पातळ काप करा। सालीसहच हा तांबडा भोपळा घेतला आहे, कारण ह्या सालीची चव देखील खूप मस्त येते। आमच्याकडे ह्याला तांबडा भोपळा, लाल भोपळा किंवा गंगाफळ असे म्हणतात। तुम्ही या भाजीला काय म्हणतात हे कमेंट करून नक्की कळवा। सर्वप्रथम मोठ्या पसरट कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी घालूया, थोडे मेथी दाणे, 1 टीस्पून किसलेलं आलं, चवीनुसार 3 ते 4 हिरव्या मिरची आणि 2 लाल मिरची, हिरवी आणि लाल दोन्ही मिरची घाला, त्याची चव खूपच मस्त येते। 2 तेजपत्ता, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून हळद घालूया। आता हा कापलेला भोपळा घालू। एक वेळा नीट मिक्स करून घेऊया। आता यावर झाकण ठेवू आणि 2 मिनिट याला वाफ काढून घेऊया। हे बघा, याला 2 मिनिट जरा वाफ आली। आता आपण यामध्ये अर्धा टीस्पून काळं मीठ घालूया, चवीनुसार साधं मीठ, काळं मीठ साधं मीठ दोन्ही घाला, त्याची चव खूप वेगळी आणि छान येते। चवीनुसार लाल तिखट घालूया, शक्यतो बॅडगी मिरचीचं किंवा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट वापरा, म्हणजे रंग खूप मस्त येतो। 1 टीस्पून धणेपूड, 1 टीस्पून जिरेपूड घालूया। या भाजीमध्ये कांदा लसूण नसते, पण छान चमचमीत मसालेदार अशी ही पंक्तीतील भाजी असते। बघा, मस्त मिक्स झाली। आता यावर झाकण ठेवू आणि या झाकणावर आता आपल्याला पाणी ठेवायचं आहे।
आणि हा भोपळा मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। हे बघा, भाजी जरा शिजली पण थोडी कोरडी वाटते आहे, म्हणून या झाकणावरच थोडंसं गरम पाणी आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे। छान रसरशीत असली म्हणजे पोळी बरोबर खूप मस्त लागते। यावर अजून झाकण ठेवू आणि अगदी मस्त मऊ होईपर्यंत भाजी शिजवून घेऊ। हे बघा, भाजी किती मस्त शिजली आहे, अगदी मऊ झाली आहे। तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये अशा ह्या फोडी फोडी अशाच राहू द्या किंवा या तुम्ही अशा मॅश करून घेऊ शकता। आता यामध्ये अर्धा टीस्पून आमचूर पावडर घालूया। आमचूर पावडरमुळे ह्याची टेस्ट खूप मस्त येते। 1 टीस्पून साखर, साखर आमचूर पावडर जरूर घाला। 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून कसुरी मेथी, आता हे मिक्स करूया आणि 2-3 मिनिट या सर्व मसाल्यांबरोबर ही भाजी पुन्हा थोडी शिजवून घेऊ। हे बघा, भाजी अगदी मस्त शिजली आहे। आता आपण गॅस बंद करूया। अगदी मऊ अशी ही भाजी शिजवा, खूप मस्त लागते। सर्वात शेवटी कोथिंबीर, मंदिरात प्रसादाच्या पंक्तीमध्ये मिळणारी आचारी बनवतात तशी तांबड्या भोपळ्याची भाजी घरच्या घरी तयार आहे। स्वीटकॉर्नची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 2 कप स्वीटकॉर्न। हे साधेच स्वीटकॉर्न आहे, उकडलेले वगैरे नाही, अगदी ताजे असे स्वीटकॉर्न घेतले आहे। आता सर्वप्रथम आपण या पावभाजी मॅशरच्या साहाय्याने हे स्वीटकॉर्न असे थोडे थोडे दाबून घेऊ। मिक्सर मधून काढायची गरज नाही, असे थोडे दाबून घेतले तरी चालेल। काय होते की या स्वीटकॉर्न मध्ये मॉइश्चर असते, आपण तेलामध्ये टाकल्यानंतर हे स्वीटकॉर्न तडतडतात आणि फुटतात, म्हणून आपल्याला हे असे थोडे दाबायचे आहे। मिक्सरला बारीक केले की ह्याचा लगदा होतो। बघा, अख्खे स्वीटकॉर्न असे मी फक्त मॅश करून घेतले। याचा खूप चुरा करायचा नाही, या पद्धतीने। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि मिठासोबत याला असं हाताने असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे या स्वीटकॉर्नला पाणी सुटेल। ज्या प्रकारे आपण कांद्याची खेकडा भाजी करतो त्याच प्रकारे आपल्याला हे करायचं आहे। लोणावळ्याला जर तुम्ही गेले असाल तर बरेच वेळा ही स्वीटकॉर्न भाजी खाल्ली असतील। बघा, ह्याला किती छान पाणी सुटलं, छान ओलसर झाले आहे। आता यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची घालूया, चवीनुसार लाल तिखट, बॅडगी मिरचीचा तिखट घातला आहे, यानी रंग खूप मस्त येतो। 1 टीस्पून बडीशोप कुटून याची भरड केली आहे, पावडर नाही, भरड घाला म्हणजे दाताखाली ही बडीशोप खूप छान लागते। 1 टीस्पून जिऱ्याची भरड, खलबत्त्यामध्ये जाडसरच हे जिरं देखील मी कुटून घेतलं। कोथिंबीर घालूया, खूप झटपट ही भाजी होतात। पावसाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम ही भाजी खायला खूप मस्त लागतात। बघा, हे छान मिक्स झालं। आता यामध्ये 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घालूया। कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे याला बाइंडिंग खूप मस्त येतं। 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालणार आहे। हे मिक्स करूया। आता यामध्ये 1 वाटी बारीक बेसन घालायचं आहे।
सुरुवातीला सर्व बेसन घालू नका। सुरुवातीला मी अर्धी वाटी बेसन घातलं। या मक्याच्या दाण्याचा अंदाज पाहून बेसन घाला। बेसनही जास्त झालं की चांगलं लागत नाही। अजून थोडं घालणार आहे। हे बघा एवढं बेसन उरलं, म्हणजे साधारण पाऊण वाटी बेसन या कॉर्नला व्यवस्थित झालं आहे। आता यावर पाण्याचा हबका आपल्याला मारायचा आहे। पाणी टाकून भिजवायचं नाही, फक्त पाण्याचा हबका मारून हे असं एकवटून येईल एवढंच आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे। हे मिश्रण जर खूप सैल झालं तर ही भजी सुटायला लागतात, त्यातील कॉर्न वेगळे व्हायला सुरुवात होते। त्यामुळे फक्त बाइंडिंग कन्सिस्टन्सी येईल एवढंच आपल्याला हे मिक्स करायचं आहे। हे बघा हे छान मिक्स झालं। अगदी याच पद्धतीचं आपल्याला हे हवं आहे। याचं बाइंडिंग होते आहे, लाडू वळता येत आहे, असंच हे हवं आहे। आता आपल्याला लगेच याची भजी करायची आहे। हे जर जास्त वेळ ठेवलं तर स्वीटकॉर्नला पाणी सुटतं आणि हे मिश्रण अजून सैल होतं। लगेच याची भजी करून घेऊ। भजी तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल आपल्याला अगदी चांगलं गरम हवं आहे, कडकडीत गरम हवं आहे। जर तेलाचं तापमान कमी असेल तर भजी ही तेलामध्ये सुटतील। आता आपण भजी घालून घेऊ। ही कॉर्न भजी घालायची एक ट्रिक आहे। आपल्याला ही भजी अशी बोटामध्ये घट्ट दाबून मग तेलात सोडायची आहे। भजी घालताना तेलाचं टेम्परेचर हाय असावं आणि त्यानंतर जरा वेळाने आपण गॅसची फ्लेम कमी करूया। बघा आता आपण ह्याची साइड टर्न करून घेऊ। भजी घातल्या घातल्या त्यामध्ये झारा घालू नका, ती सुटायला लागतात। तुम्ही जर स्वीटकॉर्न अख्खेच या भज्यांमध्ये घातले तर तेलामध्ये टाकल्यानंतर त्यातील मॉइश्चरमुळे ते फुगतात आणि फाटतात आणि तेल उडायला सुरुवात होते। म्हणून आपण हे सुरुवातीला जरा असे मॅश करून घेतले, कारण मी अख्खे स्वीटकॉर्न यासाठी वापरले आहे। पण जर तुम्ही मकईचं कणूस कापून त्यातील स्वीटकॉर्न काढले असतील तर त्याला मॅश फार करायची गरज नसते, कारण कापल्यामुळे असंही ते तुटलेलेच असतात। तुम्ही बघू शकता भजी छान खमंग आणि कुरकुरीत तळून झाले आहे। आता आपण ही काढून घेऊया। बघा किती छान कुरकुरीत ही भजी झाली, बघता क्षणीच खावीशी वाटताय ना। उरलेली भजी देखील याच पद्धतीने मी तळून घेते। आता ही भजी देखील मी छान खरपूस तळून घेते। अतिशय चविष्ट खमंग आणि कुरकुरीत अशी स्वीटकॉर्न भजी तयार आहे। हे बघा तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर किती छान कुरकुरीत ही भजी झाली आहे आणि खूप कुरकुरीत असे तळणीचे मोदक किंवा तळलेल्या मोदकांची रेसिपी। चला तर मग बघूयात आता याची कृती। सर्वप्रथम मोदकाचं सारण बनवून घेऊ। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 टीस्पून साजूक तूप। तूप गरम झालं की त्यामध्ये 1 टेबलस्पून खसखस घालूया। खसखसमुळे खूप खमंग होतात मोदक। अगदी मंद आचेवर आता खसखस थोडी तांबूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। हे बघा खसखस भाजून झाली, छान खमंग झाली आहे। आता यामध्ये 1 कप खोवलेलं ओलं नारळ घालूया। हे मिक्स करूया। आणि यामध्ये अर्धी वाटी साखर घालणार आहे। नारळ अगदी गच्च दाबून मी मोजून घेतला होता। 1 वाटी
नारळासाठी अर्धी वाटी साखर, साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि तुम्हाला साखर वापरायची नसेल तर तुम्ही साखरेऐवजी गूळ देखील वापरू शकता। आता यामध्ये 2 टेबलस्पून काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घालणार आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला मध्यम ते मंद आचेवर छान परतून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, हे तळणीचे जे मोदक आहे ह्याचं सारण जर नीट परतल्या गेलं तर मोदक अगदी 7 ते 8 दिवस देखील टिकतात, पण हे सारण जर जास्त ओलसर राहिलं तर मोदक लवकर खराब होण्याची शक्यता असते। हे बघा, हे जरा वेळासाठी परतून झालं, पण अजून देखील हे खूप ओलसर आहे। हे बघा, हे मस्त परतून झालं। आता हे मिश्रण अगदी कोरडं झालं आहे। आपण आता गॅस बंद करूया। सर्वात शेवटी यामध्ये चिमूटभर जायफळ पूड, अर्धा टीस्पून वेलची पूड घालूया आणि 1 टेबलस्पून बेदाणे घालणार आहे। नीट मिक्स करूया। मोदकाचं स्टफिंग किंवा मोदकाचं सारण तयार आहे। आता हे सारण पूर्णपणे गार होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया। बघा, हळूहळू हे कसं मोकळं होत चाललं आहे। या गरम पॅन मध्येच हे थोड्या वेळासाठी ठेवा, म्हणजे हे छान कोरडं होतं, सुटसुटीत होतं। हे बघा, मोदकाचं स्टफिंग किंवा मोदकाचं जे सारण आहे ते तयार आहे। मी हे सारण परतून झाल्यानंतर गरम पॅन मध्येच ठेवलं होतं, त्यामुळे हे गार होईपर्यंत असं छान कोरडं होतं। आता आपण मोदकाची जी पारी आहे किंवा मोदकाचं जे कव्हर आहे त्याचं साहित्य बघूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी बारीक रवा, अर्धी वाटी मैदा, चिमूटभर मीठ घेऊया। आता यामध्ये 1.5 टेबलस्पून गरम तुपाचं मोहन घालूया। तुपाऐवजी तुम्ही तेल देखील घेऊ शकता, पण तुपाचं मोहन घेतलं की खूप छान खमंग चव येते मोदकांना। हे मिक्स करूया। हे नीट मिक्स झालं, तुम्ही बघू शकता। आपण जर हे या प्रकारे बांधलं तर ह्याची मूद वळल्या जात आहे। मोहन अगदी व्यवस्थित आहे। मोदकाच्या पारीचा खुसखुशीतपणा ह्यातील जे तुपाचं मोहन आहे त्यावर अवलंबून असतो, त्यामुळे बरोबर मोजून टाका। पातळ केलेलं तूप मी 1.5 टेबलस्पून मोजलं आहे। आता आवश्यकतेनुसार पाणी घालून याचा घट्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। हे बघा, पीठ मळून झालं। या प्रकारचं आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे, थोडं घट्टसरच। आता यावर झाकण ठेवू आणि हे पीठ मुरण्यासाठी साधारण अर्धा तासासाठी आपण बाजूला ठेवून देऊ। यामध्ये आपण रवा वापरला आहे। रवा मुरायला वेळ थोडा जास्त लागतो, म्हणून पीठ जरा भिजवून ठेवा। अर्धा तासानंतर पीठ मस्त मुरलं आणि हे आधीपेक्षा देखील थोडं घट्ट झालं आहे। रवा यामध्ये मुरल्यामुळे रव्याने यातील ओलावा शोषून घेतला आहे। अगदीच खूप कोरडं वाटत असेल तर पाण्याचा हात लावून मळा, पण आता हे ठीकच आहे। आता आपल्याला अगदी नीट हे मळून घ्यायचं आहे। तुमच्याकडे खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये कुटून घ्या किंवा असे छोटे छोटे तुकडे करून हातानेच नीट मळा। झालंय हे मळून। आता आपण याचे 3 भाग करून घेऊ। हे बघा, ह्याचे मी 3 भाग करून घेतले। आता आपण याची पारी लाटून घेऊया। हातावर या प्रकारे घोळवून घ्या।
नीट काठ दाबून घेऊ। थोडा कोरडा मैदा घालूया आणि ह्याची पातळ पारी लाटून घेऊ। ह्याची मी अशी पातळसर पारी लाटली आहे। आता वाटीच्या साहाय्याने आपल्याला ह्याचे गोल कापून घ्यायचे आहे, म्हणजे मोदक एकसारखे होतील, सर्व मोदकांचा आकार एकसारखा होईल। तुम्ही छोटे गोळे करून देखील याचे पुऱ्या लाटून घेऊ शकता, पण मोदक अगदी एकसारखे सुबक दिसावे म्हणून मी हे वाटीच्या आकाराने कापून घेणार आहे। उरलेला मैदा आपण काढून घेऊ। आता आपण मोदक वळून घेऊ। त्यासाठी पारी घेतली आहे आणि त्याला काठाकाठाने अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहे। हे बघा किती सुरेख ही वाटी तयार झाली। आता यामध्ये आपण सारण भरून घेऊ। आता हळूच याच्या साइड आपल्याला बंद करून घ्यायचे आहे। थोडं क्लॉकवाईज फिरवा आणि थोडं अँटी क्लॉकवाईज, म्हणजे मोदकाच्या कळ्या सरळ राहतील। जवळ घेऊन आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे। हे बघा या प्रकारे मोदकाचं नाक तयार करून घ्यायचं आहे। आता मोदक तर मस्त वळला गेला, पण जरा बसका दिसतो आहे, त्यामुळे असा कडेनी गोलाकार फिरवून घ्या। बघा किती सुरेख हा मोदक वळला गेला। अजून एक मोदक तुम्हाला वळून दाखवते। सरावानी ह्या गोष्टी पटापट करणे शक्य होतात। सारण कोरडं असलं की मोदक भरपूर दिवस टिकतात, लवकर खराब होत नाही। हे बघा या प्रकारे हे असं एकवटून घ्या। हे बघा हा मोदक देखील तयार झाला। आता असे सर्व मोदक मी भरून घेते। सर्व मोदक तयार आहेत। आता आपण हे तळून घेऊ। मोदक तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये मोदक घालूया। एका वेळी तेलात सहज बसतील एवढे मोदक घाला। मोदक घालताना तेल मध्यम गरम हवं। आता मंद आचेवर हे मोदक आपल्याला मस्त तळून घ्यायचे आहे, खरपूस होईपर्यंत तळायचे आहे। मोदक वळून झाले की ते कापडाने झाकून ठेवा, म्हणजे ते कोरडे होणार नाही। खूप कोरडे झाले की मोदक तळताना फुटतात। तळलेल्या मोदकांसाठी ही अतिशय महत्त्वाची टीप आहे। नेहमी करता मोदक हे कापडाने झाकून ठेवावे। वरची बाजू कोरडी झाली की तेलामध्ये ती फुटते। त्याची बाजू टर्न करत राहा, म्हणजे सर्व बाजूनी छान एकसारखे तळल्या जातील। हे बघा तुम्ही बघू शकता मोदक अगदी खरपूस तळून झाले। आता आपण हे काढून घेऊया। बघा किती सुरेख रंग याला आला आहे। थोडंसं तेल निथळू आणि मोदक काढून घेऊया। अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत असे तळणीचे मोदक तयार आहे। हे बघा तुम्ही बघू शकता छान खूपच खुसखुशीत हे मोदक झाले आहे। या प्रकारे मोदक तुम्ही नक्की करून बघा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये।
तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.